त्या साईडनी खा त्या बस ना, किती- साईडनी एक 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 अजिबात नाही, तरीही नाही. परी नाश्ता तयार झालाय आणि फळ पण चिरून ठेवलेत. वहिनी वहिनी हा हे फळं कापून घे बरं चल. अहो तेच तर म्हणाली, फळं कापली. बर अहो काय करताय तुम्ही? त्या इकडे द्या मी ओतते. हो काय झालं वहिनी तुम्हाला? लक्ष कुठे आहे? नाही काही नाही ग. सारखं आपलं सॅम 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 हे काय नाव आहे? समर इतकं छान नाव आहे ह्यांचं. सॅम म्हणे. हे किमयाला बोलू का? किम्स आवडेल का? चालेल का? वहिनी काय करू? ते तू हे काम कर, नाश्ता लावून घे आणि सॅमसाठी हो तुम्ही दादांना सॅम म्हणाला? नाही 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 नाही. हो त्या किमया मॅडम आहेत ना, त्या पण दादांना सॅमच बोलतात. कसलं भारी वाटतं ना ऐकायला. असं इंग्लिश वाटतं, पॉश एकदम. आणि आपले दादा पण कसे पॉशच दिसतात की नाही. आणि एका सॅम शब्दावरून की नाही ते दोघं किती बेस्ट फ्रेंड आहेत ना हे कळतं. सॅम काय झालं वहिनी? तुम्हाला दादांना सॅम बोललेलं आवडत नाही का? मला मला काय आवडतं काय नाही आवडत ह्याने कोणाला काय फरक पडतो? स्वातंत्र्य मिळालंय, लोकशाही आहे, जगात ज्याला जे वाटेल तो ते करतोय. कोणाला काही फरक पडतोय का? कोणाला काय वाटतंय आणि कोणाला काय वाटत नाहीये याने? आनंद, यावेळेस आपल्या ऑफसाईट मीटिंगचं आपल्याला ठरवलं पाहिजे. नाही तर एक काम करूया, आपण हे टेन्शन घेण्यापेक्षा आपण ही सगळी जबाबदारी स्वानंदी मॅडमला देऊया. त्यांच्या कंपनीकडनंच आपण जाऊया. अरे गुड आयडिया. वा चला तू एक काम कर, तू लिस्ट काढायला लाग. मी स्वानंदी मॅडमशी बोलून घेतो. हा? बोला. सॅमी डेटवर जाऊया. काय डेटवर? हा फॉर ओल्ड टाइम्स आहे. अरे काल तर जाऊन आलो ना आपण फिरायला. अरे मग काय झालं? सलग 2 दिवस आपण फिरायला जाऊ शकत नाही असा रूल आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल आपण फिरायला गेलो होतो, आज आपण डेटवर जाऊया. पूर्वी आपण डेटवर जायचो ना तसेच. चल ना, मला कुठेतरी घेऊन जा ना डेटवर. किमया, पूर्वी ते शक्य होतं, आता ते शक्य नाहीये. का? का काय काम आहेत माझी? सॅम, तुला भेटायला मी इतक्या लांबून आलीये. तुझ्या या मैत्रिणीला तू प्रायोरिटी नाही का देऊ शकत? ठेव ना बाजूला थोडे दिवस ते काम. चल ना, एक कॉफी प्यायला तर जायचं यार. तेवढ्यासाठी पण तुला वेळ नाहीये का? हे बघ सॅम, तू आला नाहीस ना तर मी तुझ्या ऑफिसमध्ये ये ना आता. नाही नाही नाही, तू इकडे येऊ नकोस. खूप कामं संपवायची मला. ठीक आहे, मी तुला कळवतो. प्लीज नाही म्हणू नकोस, नाहीतर. अगं बाई, नाही पण हातातलं काम तर पूर्ण करायला लागेल त्यासाठी. ओके ओके ओके, लवकर कळवा. बाय बाय. समर, लोकेशन साधा हवाय की एक्झॉटिक? नाही रे, तू आता लोकेशन म्हणजे बघ ना. आता हिला घेऊन जायचं म्हणजे ही कसे कपडे घालते, कसे वागते, लोक घाबरतील हिला बघून. पण मी किमयाबद्दल विचारतच नव्हतो. आपल्या ऑफसाईड मीटिंग विषयीच्या लोकेशन विषयी बोलत होतो. सॉरी, माझा ना सगळा गोंधळ चाललाय. किमया इफेक्ट. हो रे, बघ ना, परत जायचं म्हणते फिरायला. नाही, फिरायला नाही, डेटवर जायचं म्हणते होते. म्हणजे अजून भयंकर. काय ना तुझा प्रॉब्लेम काय? तू ना सतत तिच्याविषयी तक्रार करत असतोस, पण तिला हवं तसंच तू करतोस. हेच करत आलायस आतापर्यंत आणि आताही तेच करणार आहेस. त्यामुळे जाऊ दे, बोलण्यात काय अर्थच नाही. सोड. अरे काय करू, ती ऐकतच नाही. म्हणूनच मला कधीच आवडली नाही. म्हणजे ना माझी ना अशी मैत्रीच नाही होऊ शकली तिच्याशी. ती ना अशी काही माणसं असतात ना एकदम अशी अंगावर येतात तशी वाटते मला ती. म्हणजे मुलगी चांगली आहे, वाईट नाहीये, पण तरी रे मला ना अशी उथळ वाटते ती. बरं झालं तुझी बायको नाहीये. हे बघ, काही पर्सनॅलिटी असतात जरा युनिक, वेगळ्या, तशातली आहे ती. पण
अशा पर्सनॅलिटीची मुलगी माझी बायको नाही असू शकत. म्हणजे एखाद्या उथळ व्यक्तीशी 2 तास बोलणं वेगळं आणि आपल्या मैत्रिणीला आपण 2च तास भेटतो. पण कायमस्वरूपी अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात. बरं चल, मीटिंग्स आहेत खूप साऱ्या, म्हणजे तुझ्याही आहेत, पण तू कुठे जायचं फिरायला ते बघ, सॉर्ट आउट कर. हं? मी आलो. अगं नाही ग, आणखीन पण किती विचित्र विचित्र नावाने हाक मारायची ती. खेळच असायचा ग त्यांचा. नाही म्हणजे जास्त करून असं सॅमच म्हणायची. तुम्हाला बरोबर वाटतं हे असं त्यांनी ह्यांना सॅम वगैरे म्हणणं? अगं माझा काय संबंध त्याच्यात? म्हणजे ती म्हणायची आणि तो ऐकायचा. ते आपलं त्यांचं त्यांचं बघून घ्यायचं. असं नाही, पण म्हणजे इतकं चांगलं नाव आहे यांचं, ते सॅम वगैरे कशाला म्हणतात? अगं बोलू दे ग, म्हणजे आजकाल तो ट्रेंडच आहे ना, असं नावं छोटी छोटी करून एकमेकांना हाका मारायचा. आता मी नाही का समजला, पिंट्या म्हणते. अहो पण तुम्ही आजी आहात ना, फॅमिली आहात, तुमचं वेगळं आहे. वेगळं बिगळं काही नाही हं. मी तर म्हणते की पिंट्यानी पण ना किम याला किम म्हणावं. म्हणजे किम आणि सॅम, सॅम आणि किम. काय? नाही नाही नाही, मला नाही चालणार. म्हणजे ते ऐकायला बरं नाही वाटणार ना. अगं पण एवढा विचार नाही करायचा. म्हणजे एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. जाऊ दे. मी ना आता जरा बागेमध्ये फेरफटका मारून येते. हा येतेस तू? नाही. नाही? ये. हॅलो. हॅलो, मी बोलू शकतो का? आता मी फोन उचललाय म्हणजे आपण बोलू शकतो. असं का बोलताय? असं म्हणजे हे असं चिडून का बोलताय? मी चिडून नाही बोलत आहे, नीट बोलतेय. बरं असो. मी हे विचारायला फोन केला की आज तुम्ही कॉफी प्यायला याल का? काय म्हणालात? कॉफी असते ना नारंगी रंगाची, जी प्यायल्यानंतर अशी मेंदूला तरतरी येते आणि गप्पा मारायला मजा येते, त्यासाठी येणार आहात का? तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही मला फोन केलायत. म्हणजे तुमची मैत्रीण नाही, स्वानंदी बोलतेय मी. हे बघा, मी कोणाला फोन करतोय ना ते बघूनच फोन करतो. मी तुम्हालाच फोन केला आणि तुमच्याशीच बोलतोय. पण तुम्हाला आज असे प्रश्न का पडतात? हो, आली आता मला अशी शंका. मला असं वाटलं की त्या किमयांचा नंबर डायल करायचा होता, तर चुकून माझा झाला. काही चुकून बिकून केलेलं नाहीये. उलट मला किमयाचा फोन आला होता कॉफी प्यायला चल म्हणून मी तुम्हाला विचारलं की तुम्ही पण येताय का. अच्छा, म्हणून. बरोबर. मी कालही तुम्हाला विचारलं होतं पण तुम्ही नाही म्हणालात. तरी सुद्धा आपण योगायोगाने भेटलो. म्हणलं आज आपण मुद्दामून विचारूया. येताय? माहित नाही मला, मी कळवते. ठीक आहे, या. मी लोकेशन पाठवून ठेवतो. बाय. बाय.